कुंभार साहेब, आपण फ्लॅट घेताना महाराष्ट्र शासनाला स्टॅम्प ड्युटी देतो, रजिस्ट्रेशन चार्जेस देतो, वॅट देतो. तर हे जे शासन आहे, या शासनाची जे आपल्याला टॅक्स देतात त्यांच्याप्रती काही जबाबदारी आहे की नाही, हा प्रश्न बेसिकली याच्यामधनं निर्माण झालेला आहे की साधारणतः 3,000पेक्षा जास्त फ्लॅट बायर की ज्यांची ॲग्रीमेंट झालेली आहेत, ज्यांनी सरकारला टॅक्स दिलेला आहे, स्टॅम्प ड्युटी दिलेली आहे, वॅटसुद्धा बऱ्याच लोकांना दिलेला आहे, तर त्यांना घरं मिळालेलं नाही आहेत. 4-5 वर्ष झाली त्यांना घरं मिळालेलं नाही आहेत. ते जे प्रोजेक्ट आहेत ते तसेच अर्धवट पडून आहेत आणि ते पूर्ण होण्याचीही काही शक्यता नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सरकारची काय जबाबदारी आहे? सरकार काही मदत करू शकतं का? किंवा सरकारला जागं करण्याकरता ग्राहकांनी, फ्लॅट धारकांनी काय केलं पाहिजे, ह्याच्याबद्दल तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल का? खरं तर तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. ज्यावेळेला शासन अशा पद्धतीचा कर घेतं तर ही शासनाची जबाबदारी आहे की या ग्राहकांना, म्हणजे जे कर देतात त्यांना, त्या करदात्यांचं नव्हे तर सगळ्या नागरिकांच्या सर्व हक्कांचं संरक्षण करणं ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु इथं सध्या आपण जबाबदारी वगैरे हे शासन काही स्वतःहून पाळत नाहीये. त्यांना म्हणजे ते पाळलं पाहिजे पण ते घडत नाही, ही फॅक्ट आहे. तर याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की ज्या ग्राहकांना वेळेत हे मिळत नाही, पोझिशन मिळत नाही किंवा त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण होण्याची आवश्यकता नाही, अशा लोकांनी राज्य शासनाला अप्रोच झालं पाहिजे आणि शासनाला त्यांची जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल, या सगळ्यांनी मिळून शासनाचा टॅक्स घेऊन याने शासनाची तर फसवणूक केलीच, कारण जे प्रॉडक्ट नाही ते विकलं असं दाखवलं, ते प्रॉडक्ट पूर्ण केलं नाही, अशा अर्थाची तक्रारी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली, गृहमंत्र्यांकडे केली, तर राज्य शासन यांच्यावर अंकुश आणू शकतं, यांना योग्य ते धडा देऊ शकतं, यांना योग्य ती शिक्षा करू शकतं. परंतु या लोकांनी तेवढं प्रोएक्टिव्हली पुढे गेलं पाहिजे. शासन सध्या मूकबधीर आहे, त्यांना स्वतःहून काही दिसेल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. हे तुम्हाला त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे आणि ते त्याच्यामध्ये माहितीच्या अधिकाराचा आधार घेता येईल, आणखी बरंच काही करता येईल, ते त्या वेळेला सांगता येईल. परंतु याच्यात गप्प बसून चालणार नाही, तर त्यांना प्रोएक्टिव्हली हे पुढे गेलं पाहिजे. केवळ कंझ्युमर कोर्टात जाऊन पैसे मिळवून किंवा काहीतरी जी तुटपुंजी जी मिळते ती नुकसान भरपाई घेऊन त्यांनी असा प्रश्न सुटणार नाही. हा फक्त एका या सोसायटीचा किंवा एकट्या प्रोजेक्टमधला प्रश्न नाही, हा सगळ्या महाराष्ट्रभर, भारतभर घडतोय, अक्षरशः भारतभर आहे. आपण घालून दिलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी दुसऱ्या कोणीतरी करेल म्हणण्यात अर्थ नाही. आता जसं याच्या आधी मी बदलीच्या प्रकरणात म्हणलं, मी जे काही करून आणलं त्याचा परिणाम इतरांना उपयोग होणार नाही. तसं तुम्ही जे काय कराल किंवा हे इथले ग्राहक जे काय करतील त्याच्यातून कदाचित एखादा चांगला कायदा पुढे येईल, एखादं चांगलं उदाहरण घालून दिलं जाईल, असं की ज्याच्यामुळे या बिल्डरांना आणि या बिल्डरना पाठीशी घालणाऱ्या सरकारमधल्या काही लोकांनाही जरब बसेल, असं याच्यामधून काहीतरी घडवणं गरजेचं आहे. ते हे लोक करू शकतात, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. आवश्यकता पडेल त्यावेळेला काही गरज लागली तर माझ्या परीने मदत करायला मी तयार आहे. तुम्ही मार्गदर्शन कराल त्यांना. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की कॉम्पेन्सेशन मागणं, डिलेड पोझिशन करता, किंवा ठाण्यामधल्या काही लोकांनी मोर्चा काढला होता बिल्डरच्या ऑफिसवर, तर आणि त्याच्यामध्ये एका स्त्रीनी तर मी आत्मदहन करून घेईन अशी धमकी दिलेली होती. तर या गोष्टीपेक्षाही सरकारला जागं करण्याकरता काही मार्ग आहे. तो एक सांगतो, शासकीय अधिकारी किंवा कोणतेही राजकीय पक्ष किंवा राजकीय कार्यकर्ता हा तोपर्यंत घाबरत नाही जोपर्यंत त्याच्या स्वतःच्या गळ्याला फास बसत नाही किंवा त्याला त्रास होत नाही. तुम्ही आंदोलनं केली, तुम्ही आत्मदहन केलं, त्या अधिकाऱ्याचं किंवा राज्यकर्त्याचं काय बिघडणार आहे? काय नाही बिघडणार, त्याला काहीच फरक पडत नाही. तो कधी घाबरेल? ज्यावेळेस त्याला कळेल की आता हे आपलं माप आपल्या पदरात टाकतायत, त्यावेळेला तो घाबरेल. त्याच्या आधी तो कशाला घाबरेल? त्यामुळे आंदोलन वगैरेचं महत्व मी कमी समजत नाही. त्यांची गरज आहेच लोकांमध्ये जागृती होण्यासाठी, पण त्याच्याही पुढे जाऊन ज्यांचं जबाबदारी आहे त्यांचं मत त्यांच्या पत्रात टाकणं हा खरा याच्यातला उपाय असतो. हा त्याच्यातला उपाय आहे. अधिकारी कधीही तुम्ही आंदोलनं केली, तुम्ही उपोषणं केली, तुम्ही लेखी निवेदनं दिली, त्याला तो घाबरत नाही. आणि याच्यामध्ये माहिती अधिकाराचा एक चांगला उपयोग केला जाऊ शकतो आणि त्या अधिकाऱ्यांचा दोष, त्यांची अकाउंटेबिलिटी, त्यांचं उत्तरदायित्व हे सिद्ध केलं जाऊ शकतं. असं उत्तरदायित्व सिद्ध झालं की अधिकाऱ्याला कळतं की आता आपण अडचणीत आलो आणि मग तो काम करायला सुरुवात करतो. हा आत्तापर्यंतचा माझ्यासह अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे त्या दृष्टीने याही लोकांनी प्रयत्न करावेत. कदाचित याच्यातून फार मोठं एखादं चांगलं उदाहरण घालून दिलं जाईल. त्यामुळे फ्लॅट धारकांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि शासनाला
शासनाच्या गळ्यात त्याचं माप घातलं पाहिजे. त्याशिवाय ते जागं होणार नाहीत. कोणीच नाही कोणीच नाही होणार. कोणीच नाही घाबरत. तुमच्या पायाला ठेच लागली म्हणून मी रडायचं काय करणार, मला का त्रास होईल त्याचा? ती वेदना ज्याची त्याला जेव्हा भोगायला लागते त्यावेळेला तो जागा होतो, तोपर्यंत नाही. पण म्हणजे शासनाला जागं करण्यासारखं किंवा त्याला याच्यामधनं काय नुकसान पोचणार आहे हे आपण दाखवून देऊ शकतो का? दाखवून देऊ शकतो. म्हणजे नाही, काय माहितीये का, सामान्य फ्लॅट धारकाला आपण बिल्डरला सुद्धा जागं करू शकू की नाही अशी शंका असते. ती नाही, हे केलं जाऊ शकतं. बिल्डरला सुद्धा. तर शासन तर किती मोठं झालं म्हणजे ना. नाही, हीच आपल्या डोक्यातून कन्सेप्ट काढून टाकली पाहिजे. शासन वगैरे मोठं नाहीये. आपण काय झालं, आपण लोकशाहीची मूळ व्याख्याच विसरून गेलोय. लोकशाहीमध्ये लोक राजा असले पाहिजेत, नागरिक राजे असले पाहिजेत. आता आपण लोकप्रतिनिधींच्या शाहीला लोकशाही म्हणतोय, लोकप्रतिनिधींच्या हुकुमशाहीला लोकशाही म्हणतोय. तर शासन म्हणजे तर असतं, पण माणसंच असतात ती. उलट आपल्यापेक्षा जास्त त्यांच्यावर जबाबदारीची किती कायद्यानुसार वागण्याची ते ती पार पाडत नाही. तर मग त्यांना जेव्हा विचारायला आपल्याला घाबरायचं काही करणार, चूक त्यांनी केलेली आहे. आपण त्याच्यात पैसे दिलेले आहेत, फ्लॅट विकत घेतलेला आहे आणि त्यांनी आपलं नुकसान केलेलं आहे. बरोबर. घाबरायला त्यांनी पाहिजे, अपराधी ते आहे. पण आपणच घाबरतो. हे उलट होतं. म्हणजे उद्या तुमच्या खिशातलं हे थोडंसं विचित्र होतं की लोकांना हे आपले नुकसान झाले हे सुद्धा लवकर कळत नाही. म्हणजे पैसे तुमचे गेलेत, कशाला शासन हे करत बसेल? आता ते शासनाची करण्याची जबाबदारी आहे, पण नाहीत करत. मग आपल्याला त्यांची जाणीव करून द्यायला पाहिजे. त्यांच्या जबाबदारीची त्याला जाणीव करून द्यायला पाहिजे. जर आपल्यालाच कळणार नसेल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही. खरं खरं ते केलं पाहिजे लोकांनी. प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. नक्की मिळेल. वा, थँक्यू.